हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनलवरती बनवणार आहोत ही डाएटवाली भेळ। आता ही भेळ बनवण्यासाठी ना आपल्याला फक्त 5 मिनिट लागणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पॅन घेतलाय। त्या पॅन मध्ये ना आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे। 1 वाटीभर इतके मखाणे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मखाणे आता छान असे तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुपावरती मखाणे परतले ना की ते खायला अगदी अप्रतिम लागतात आणि ना खूप जास्त कुरकुरीत बनतात अगदी 2 मिनिटांमध्येच। इथे तुम्ही पाहू शकता हे मखाणे मस्त असे कुरकुरीत आपण करून घेतलेले आहेत। आता यांना एका बाउल मध्ये आपण काढून घेऊयात। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य ऍड करू शकता। आपण इथे ना 1 चमचाभर इतके मूग आणि 1 चमचाभर इतकी मोड आलेली मटकी ऍड केलेली आहे। मूग आणि मटकी आपण कच्चीच वापरलेली आहे। इथे तुम्ही ना उकडून सुद्धा वापरू शकता। त्यानंतर टेस्ट येण्यासाठी थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो आणि ना थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। 1 चमचाभर इतकी ही चिंच आणि खजुराची चटणी आहे, ती आपण टाकली। ही अगदी ऑप्शनल आहे, पण ना ही चटणी टाकली की ही भेळ खायला खूप जास्त छान लागते। थोडासा लिंबू यामध्ये पिळलेला आहे। चवीसाठी आपण मीठ टाकलेलं आहे अगदी थोडासा स्पायसीनेस ऍड करण्यासाठी आपण इथे लाल मिरची पावडर टाकली। तुम्ही ना याऐवजी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। संध्याकाळची भूक लागली ना की त्यावेळी तुम्ही काहीतरी चटरपटर खाण्याऐवजी तुम्ही ही वाली भेळ नक्कीच खाऊ शकता। अतिशय पौष्टिक अशी ही भेळ आहे। हे सगळं छान असं मिक्स करून घेतलंय। वरून गार्निशिंगसाठी पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी ही डाएटवाली चटपटीत भेळ बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने ही डाएट भेळ आपण बनवली आहे। लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही ही भेळ अगदी आवडीने खाऊ शकतं। तुम्ही कधी ही भेळ घरी ट्राय केली नसेल ना तर आजच नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।